थोरले बाजीराव मसनदीवर बसले होते. इतर सरदार दरकदार मंडळी पेशव्यांच्या दरबारात उभी होती. बाजीरावांचा आजचा वेश जोगदार होता. पायात तंग सुरवार, अंगात चुनीदार अस्त्रांचा अंगरखा, डोक्यावर जोगदार पगडी, पगडीला रत्नजडित शिरचे पोद, त्यातील 5 आणि हिरे झगमगत होते. भव्य कपाळावर केशरी गंधाचा आडवा पट्टा होता. आधीचा गौरवर्ण स्वाऱ्यांमुळे किंचित रापला होता, पण तरतरीत नाक आणि पानेदार डोळे उठून दिसत होते. कपाळावर गंधासोबत कस्तुरीचा टिळाही होता. गळ्यात पानेदार मोठ्यांचा कंठा होता. कानात मोत्यांचे चौकडे आणि भिगबाळी होती. अंगावर लाल रंगाचा शेळा होता. दागिने आणि कपडे माफकच होते, पण अत्यंत मौल्यवान आणि किमती होते. मानकरी कुजबुजत होते. बुंदेलखंडाच्या राजा छत्रसालाकडून एक दूत दरबारात येणार होता. काही महत्त्वाचे निरोप घेऊन तो बाजीराव पेशव्यांकडे आला होता. छत्रसालाला मुघल सुभेदार मोहम्मद खान बंगशाने पकडले होते. त्याच्या तावडीतून सुटून छत्रसालाने बाजीरावांकडे मदतीचा हात मागितला होता. बहुधा याच कारणासाठी छत्रसालाचा दूत बाजीरावांकडे आला होता. नारायण तिवारी हा छत्रसाल बुंदेलाचा दूत बाजीरावांच्या दरबारात आला होता. वकिलाचा वेश साधा होता. चेहरा चिंताक्रांत दिसत होता. त्याने छत्रसालाचे पत्र सोबत आणले होते. बाजीरावांनी वकिलाचे स्वागत केले. भेटवस्तूंची देवाणघेवाण झाली. आपल्या मस्दनीसमोरच बाजीरावांनी नारायण तिवाऱ्याला बसवले. त्याची आणि छत्रसालाची विचारपूस केली. वकिलाने सारी हकीकत बाजीरावांना कथन केली. छत्रसालाने पत्रात लिहिले होते, शिवाजीराजांपासून स्फूर्ती घेऊन, त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही आमचा बुंदेलखंड स्वतंत्र केला. आमच्या या खटाटोपात फक्त महाराष्ट्रानेच आम्हाला मोलाची मदत केली. आजही आमच्यावर मोठा कठीण प्रसंग गुदरला असताना आम्हाला महाराष्ट्राचीच याद येत आहे. शिवाजीराजे नसले तरी अतिशय पोक्त पराक्रमी असा पेशवा बाजीरावांचे स्मरण आज आम्हाला होत आहे. मुघल सुभेदार बंगशाने आम्हाला त्राहीभावन करून सोडले आहे. बाजीराव, आपण अतुर्बळी आहात. सुसरीने पकडले त्या गजेंद्रासारखी आमची अवस्था झाली आहे. आपण येऊन या बंगटचा काटा काढा आणि आमची त्याच्या कचाट्यातून कायमची सुटका करा. जो गतिग्राह गजेंद्र की गति भय जानू आज, बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज. बाजीराव ने नारायण तिवारी विचारले, हमारी याद कक्काजू को कैसे आई? कक्काजू को बताइए. हम दशहरे के बाद मोहम्मद खान बंगश का पूरा बंदोबस्त कर देंगे. हमें आपसे यही उम्मीद थी महाराज. आपके इस आश्वासन से ही हम चैन के नींद सोएंगे. नारायण तिवारी बाजीरावांचा निरोप घेऊन परत गेला. विजयादशमी आली. बाजीरावाने मक्याच्या कणसाची लूट केली. मराठी सैन्य जमा झाले. दुर्दंबी गरजू लागले. ढोल कडाडू लागले. मराठी घोडी फुरफुरू लागली. जयकार घुमू लागले. 55,000 स्वारांची तुकडी घेऊन बाजीराव बंगशावरील स्वारीला निघाले. जैतपूरच्या किल्ल्यात मोहम्मद बंगश मोठ्या आड्यतेने बसला होता. मुघली किमोश त्याच्या डोक्यावर होता. चेहरा जरा काळसरच होता. दाढी वाढली होती. ती त्याने रंगवली होती. त्यावर अत्तरे शिंपडली होती. ताकदीचा तोरा त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. नजर तुच्छतेने भरली होती. त्याचा दिवाण समोर आला आणि म्हणाला, हुजूर, बाजीराव ताकतवर है. उसके सिपाहगिरी के चर्चे पूरे हिंदुस्तान में चल रहे हैं. आप गाफिल न रहे तो अच्छा है. क्या करेगा बाजीराव? हमें जीतना नामुमकिन है. जैतपुर के इस बुलंद किले पर भला कौन कब्जा कर सकता है? कायम खान को भी यहाँ बुलाया गया है. हुजूर, मैंने तो आपसे कह दिया, कहते हैं इस बाजीराव को लड़ाई में जीतना नामुमकिन है. उसकी युद्ध नीति अलग किस्म की है. उस शिवाजी महाराज के जंगे कजाखाना का असर बाजीराव पर पड़ा है. अच्छा ठीक है हरप्रसाद, उस बाजीराव को आने दो. अशी चर्चा जैतपुरात झाली. बंगश किल्ल्याच्या आधारावर होता. कायम खान लवकरच त्याच्या मदतीला येणार होता. ती कुमक आली की मोहम्मद खान बंगशाचं बळ वाढणार होतं. पण बाजीरावला या सगळ्याची कल्पना होती. त्यानं अत्यंत त्वरेनं हालचाली केल्या. मोहम्मद खान बंगशाचा मुलगा कायम खान हा त्याला येऊन मिळाल्यापूर्वीच मराठ्यांनी सुपे गावानजीक त्याच्यावर चाल केली. कायम खान पराभूत होऊन पळून गेला. बाजीरावाच्या फौजेचे मोर्चे जैतपूरच्या किल्ल्यात बसले. वेढा इतका कडक होता की आतले लोक आत आणि बाहेरचे लोक बाहेर राहिले. मुंगीलाही जाण्यास बाजीरावाने वाट ठेवलेला आहे. बंगचा तोरा उतरला नव्हता. हरप्रसाद, हरप्रसाद, ये किले के ऊपर बमन बाजीराव का कब्जा करना मुश्किल है. कायम खान कब आ रहा है? हुजूर, बहुत ही बुरी खबर आई है. क्या? हुजूर, कायम खान का पराभव हो गया. बाजीराव ने सुपा में उसको पराजित किया.
अब वो नहीं आ सकते। नहीं, ऐसा नहीं हो सकता। ऐसा ही हुआ है हुजूर। अब हमें बचाने के लिए कोई नहीं आ सकता। फिर भी हम उस बम्मन बाजीराव के साथ लड़ेंगे। हमारी फौज लढणे में काबिल है. जेतपूर भांडू लागली. बाजीरावने वेढा आवळला. किल्ल्यातले सामान सुमान धनधान्य संपुष्टात यावयास लागली. सैन्याची उपासमार होऊ लागली. बाजीरावांचा फास बळकटच होत चालला. बंगशाच्या सैन्याचे धैर्य खचू लागले. स्वतः बंगशाला आपला पराभव दिसू लागला. शरणागती पत्करल्या वाचून गत्यंतरही नाही हे त्याला कळून आले. एके दिवशी जैतपूरच्या किल्ल्याचे दरवाजे उघडले. बाजीरावाची फौज सावध होऊन पाहत होती. पांढरा रुमाल हातात घेऊन खासा मोहम्मद खान बंगश पायी चालत दरवाज्यातून बाहेर आला. अत्यंत त्वरेने ही बातमी बाजीरावांच्या फौजेत पसरली. मराठी फौजेच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. बाजीराव पेशवा आपल्या शामियान्याबाहेर आला. मोहम्मद खान बंगशाला तो सामोरा गेला. त्याच्या पाया पडू लागलेल्या बंगशाला खांद्याला धरून बाजीरावने उठवले. बाजीराव म्हणाले, नवाब साहिब, ये क्या कह रहे आप नवाब साहिब? बस अब तो यही हमारी जगह है. जितनी बेइज्जती होनी थी उतनी हो चुकी. हम आपके कदमों में हमारा हथियार रखते हैं. उठिए नवाब साहिब. एक बार हार कबूल कर ली है तो हमारे कदमों में हथियार रखने की जरूरत नहीं. आप भी एक बुजुर्ग योद्धा है. आप हमें कंधे से कंधा लगा के मिलिए. ये क्या कह रहे हैं बाजीराव साहब? हम तो पराजित हैं. ठीक है, लेकिन आप वचन के सच्चे ऐसा सुना है. आप हमारी शरण में तो आए हैं, पर आपको हम जो कुछ कहेंगे वैसा ही करना पड़ेगा. जो आपकी मर्जी बाजीराव साहब, फरमाइए. ठीक है, आप अब इसके बाद छत्रसाल बुंदेल की ओर कभी भी हथियार नहीं उठाएंगे. मंजूर है. जब मराठे आपके मुल्क में आएंगे तो आप उन्हें मदद करेंगे, हथियार नहीं उठाएंगे. चलो यह भी मंजूर है. जब हम आपसे कहेंगे तब आप हमारे लोगों की हिफाजत करेंगे, हमारी गैर मौजूदगी में. मंजूर बाजीराव साहब, मंजूर. आपका तोपखाना, बंदूकें, हथियार सब यहाँ छोड़ के आप चले जाएंगे. आपके सब लोगों को यहाँ से रवाना होने की अनुमति हम देते हैं. यहाँ कोई कत्ल नहीं होगी. ये क्या माजरा है बाजीराव साहब? हमने सोचा था आप हमारी गर्दन जरूर उतारेंगे. मोहम्मद खान, आज से हम आपके दोस्त थे. जब तक आप अपना वचन पूरा करते रहेंगे तब तक यह दोस्ती चलती रहेगी. अगर आपने वचन तोड़ डाला तो हमारे जैसा दुश्मन दूसरा कोई नहीं होगा. बाजीराव साहब, आपने हमें जान बख्शी है. हम मरते दिन तक अपना वचन नहीं भूलेंगे. बाजीरावने आपल्या उदार वर्तनाने मोहम्मद खान बंगशसारख्या एका शत्रूचे मित्रात रूपांतर केले. त्याने मुघल मंडळींना जीवानीशी जाऊ दिले.